मित्रांनो नमस्कार. गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाने डाळ सहज खातो. गणेश चतुर्थीला मोदकावर ताव मारतो. दिवाळीत तेला तुपातलं आणि गोडाधोडाचं खातो. अखितीला पुरणाची पोळी लागते. बेंद्राला कडबोळी, संक्रांतीला तिळगुळ. मित्रांनो, परंपरेनं चालत आलेल्या या आहाराला आपण अगदी रोळलेले आहोत. सहज भावानं आनंदानं त्या रूढी पाळल्या जातात, कारण त्या त्या ऋतूची गरज असतात. शरीर ते पदार्थ स्वीकारतं. हीच आहेत व्रतवैकल्य आणि त्यामागं आहे तत्त्वज्ञान. आपल्या भारतीय परंपरेचं हेच वैशिष्ट्य आहे की आम्ही या गोष्टी त्या त्यावेळी अगदी सहज भावानं करतो, त्या अनुसरतो. पण हे प्राचीन ऋषीमुनींनी निर्माण केलेलं आणि रचलेलं शास्त्र आहे. आपल्या हिताचं आहे, आपल्या कल्याणाचं आहे. योगासनाचंही आजकाल तसंच झालं आहे. चला योगासनं करूया म्हणत कोणीही योगा करतं. साधकाला योग आणि योगाला साधक हवासा होऊन जातो. तर असा हा सहज आपला होणारा योग हा सुद्धा एक फार मोठं तत्त्वज्ञान आहे. योग दर्शन हे एक प्राचीन भारतीय दर्शन आहे आणि त्याची तोंड ओळख असायला काय हरकत आहे असं म्हणतो मी. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आणि आपण ऐकत आहात योग एक प्राचीन दर्शन, परंपरा, विचार आणि मोक्षमार्ग. माझ्या निवेदनाला संदर्भ आहे महादेवन, माइनकर आणि बारलिंगे या पंडितांचा, थोडा माहितीच्या मायाजाळाचा आणि काही डॉक्टर राधाकृष्णन यांच्या भाषणांचा. मित्रांनो, भारतीय ऋषीमुनींनी विश्वाचं रहस्य अनेक अंगांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. दर्शन ग्रंथ लिहिले, निर्माण केले, रचले. ऋषींच्या साखळीनं ते संपादित करत प्रस्थापित केले आणि त्यालाच दर्शनशास्त्र असं म्हटलं जातं. भारतीय लोक प्राचीन काळापासून विचार आणि व्यवहारानं जगत आणि वावरत आले. त्या विचार आणि व्यवहाराच्या परंपरा विविध आहेत. भारतीय दर्शन ही एक भारतीय विद्या आहे आणि तिच्यासह अनेक प्राचीन भारतीय विद्यांचं पुनर्दर्शनसुद्धा प्रभावी आहे. याचं कारण या विद्या आजसुद्धा प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत आपल्याला. सांप्रत म्हणजे या ठिकाणी आपण दर्शन आणि योगदर्शनाबद्दल थोडं समजावून घेऊ. जिच्याद्वारे तत्वाचं ज्ञान होऊ शकतं त्या विद्येला दर्शन असं म्हटलं जातं. विश्व आणि विश्वातील घडामोडींच्या सत्याचा शोध हा दर्शनांचा प्रधान हेतू होता. पण दर्शनांच्या निर्मिती काळाविषयी ठामपणानं काही समजत नाही. वैचारिक संक्षोभ हा भारतीय माणसाचा स्थायीभाव आहे. रानटी अवस्था संपत गेली तसा तो व्यक्त होत गेला असावा. भारतात वेद काळापासून उपनिषद काळापर्यंत सततच्या वैचारिक संक्षोभातून दर्शनशास्त्राची जडणघडण झाली असावी. सर्वसाधारणपणानं दर्शनाच्या निर्मितीचा काळ हा उपनिषद काळ असं मानलं जातं. विकसित होऊन, संपादित होऊन, संस्कारित होऊन वेगळी वेगळी झाल्यानंतर दर्शनांना रूपं प्राप्त झाली आणि त्यातलंच एक पतंजलीचं योगदर्शन. भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान परंपरा ही एकूण 9 मुख्य प्रणालीत विभागली गेलेली आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ह्या 6 प्रणाली आहेत वैदिक प्रणाली. जैन, बौद्ध आणि चार्वाक तथा लोकायत या 3 आहेत नास्तिक प्रणाली. या प्रत्येक प्रणालीतील अभ्यासक, ऋषी, मुनी, अनुयायी यांनी त्या विचार प्रणालीत ज्ञान आणि तर्क यासंबंधीच्या विवेचनाची फार मोलाची अशी भर घातलेली आहे. या विविध प्रणालींचं कुठं परस्पर सख्य आहे तर कुठं त्यांच्यामध्ये परस्पर विरोधसुद्धा आहे. बऱ्याचदा एकमेकांचा संदर्भ देत आणि परस्परातील साम्य आणि भेद व्यक्त करीत त्या अवतरलेल्या आहेत. मुळात भिन्नता हेच सूत्र आहे. या 9 प्रणालींशिवाय सुद्धा इतरही विचारधारा आहेत. मित्रांनो, हा आहे मोहन हवालदार आठवणींचा पिटारा आणि आपण ऐकत आहात योग एक दर्शन. भारतीय परंपरेत आस्तिक आणि नास्तिक हे 2 दर्शन प्रवाह येतात. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा हे 6 वैदिक आहेत. तर जैन, बौद्ध, चार्वाक ह्या 3 प्रणाली किंवा प्रवाह हे नास्तिक आहेत. मानवी जीवन हे दुःखमय आहे. त्या दुःखातून मुक्ती आवश्यक आहे.
ही जाणीव हाच या दर्शनांचा उगम मानला जातो. दर्शनांनी भौतिक जीवनाच्या मर्यादा आणि त्यातील सत्याच्या मर्यादा ह्या सुद्धा दाखवून दिलेल्या आहेत आणि जिथं मर्यादा मान्य केल्या तिथं त्यापेक्षा वेगळं अंतिम मूल्य, अंतिम तत्व आहे हेही मान्य केलेलं आहे. इतर दर्शनांच्या तुलनेत चार्वाकच्या जडवादाला नास्तिकवादच म्हटलं जातं. विश्वाचा इंद्रिय अनुभव घेण्यासाठी जे चैतन्य किंवा आत्मा हवा तो या दर्शनाला सुद्धा मान्य आहे, परंतु चार्वाकच्या तत्वज्ञानात आत्म्याचा परमेश्वर आणि मुक्ती यांच्याशी संबंध नाही, पुनर्जन्म नाही, कर्मसिद्धांतालाही अस्तित्व नाही, त्यामुळं नीतिधर्म नाही. अर्थातच मानवी जीवन नियंत्रित करणाऱ्या गोष्टींचं अस्तित्वच हा मतप्रवाह मान्य करत नाही. योग दर्शनाचा मूलमंत्र काय आहे तर ध्यान म्हणजे चित्तवृत्ती निरोध किंवा व्हाईस वर्सा, चित्तवृत्ती निरोधानं ध्यान. त्यासाठी पतंजलींनी ईश्वर ही संकल्पना स्वीकारली आहे. सांख्य, जैन, बौद्ध दर्शनात सुद्धा चार्वाकाप्रमाणे ईश्वराला स्थान नाही, पण सांख्य, जैन, बौद्ध दर्शनानं योगाचं आचरण मान्य केलेलं आहे. जैन तीर्थंकर योग साधना करत होते. चिंतन आणि मननाची उच्च पातळी बुद्धांनी तर योगाच्या योगानं साधली. मनाची एकाग्रता ही कोणत्याही ध्यानाची आवश्यक बाब आहे, कारण मनाची एकाग्रता हा चिंतन, मनन आणि ध्यानाचा अचूक आणि वेळेवर ठाव घेणारा बोगदा आहे. शिवाय एका बौद्ध संप्रदायाचं नाव सुद्धा योगाचार आहे. या अनुषंगानं जैन आणि बौद्ध दर्शनात योग दर्शनाचा अंश आहे. सांख्य आणि योग दर्शनात सुद्धा बरंच सारखेपण आहे. योगात ईश्वराला स्थान आहे, सांख्यात ईश्वराला स्थान नाही, हा मुख्य फरक. सेश्वर सांख्य, ईश्वराचं स्थान असलेला सांख्यच, असं सुद्धा योगदर्शनाचा उल्लेख केला जातो. सांख्य दर्शनामध्ये ज्ञानमार्ग आहे आणि ध्यानमार्ग सुद्धा आहे. योगदर्शनामध्ये सांख्य दर्शनाचा ध्यानमार्ग येऊन तो विकसित आणि विस्तारित झालेला आढळतो. एकूण चार्वाक आणि सन्मान्य अपवाद सोडून योगदर्शन अनेक दर्शनांचं अंग आहे. योगदर्शनामध्ये सांख्य कल्पना आहे, मुक्तिविषयक मार्ग आहे, बौद्ध तत्वज्ञानातील काही भाग आहे. प्रत्येक मानसिक अवस्था हा चित्ताचा परिणाम आहे, हे बौद्ध आणि योगदर्शनात तर समान आहे. सांख्य दर्शन हे जैन आणि बौद्ध दर्शन प्रणाली इतकंच प्रमुख आहे. त्यांनी वैराग्य, नैतिक गुण आणि ज्ञानावर भर दिला. अंधश्रद्धेचा त्याग करून बुद्धिवादाचा स्वीकार केला. स्वाभाविक उत्क्रांतीवाद मांडला. सृष्टीला परमेश्वराची आवश्यकता नाही असं सांगून प्रकृतीच्या उत्क्रांतीची कल्पना केली. सांख्य दर्शनाचा उपनिषदात उल्लेख आहे. ते एक प्राचीन आणि महत्त्वाचं दर्शन आहे. सांख्य हे ज्ञानमार्गाचं तत्वज्ञान आहे, कारण मानवाच्या दुःखाचा परिहार धार्मिक आणि व्यावहारिक उपायांनी होत नाही, तर तो केवळ तत्वज्ञानामुळेच होतो असं त्यांनी मानलं. मात्र एकीकडं सांख्यदर्शन उपनिषदांवर आधारलेलं असलं तरी आत्मा हा सर्वव्यापी असून एकच आहे ही उपनिषदाची उपपत्ती त्याला मान्य नाही. पण मित्रांनो, मला पडलेला प्रश्न असा की आजकाल चार्वाकचं दर्शनशास्त्र मान्य करणारे किंवा विज्ञानवादी हे सुद्धा योग करतात. म्हणजे मग जेव्हा ते पतंजलीचा योग करतात तेव्हा योगानं ध्यान साध्य करून मनानं विज्ञानाने चार्वाकाकडे जातात काय? जर कोणाला याचं उत्तर माहिती असेल तर त्यांनी द्यायला हरकत नाही. आता चार्वाक लोकप्रिय. चार्वाक दर्शनानं धर्मनीती निरपेक्ष सुखवाद स्वीकारलेला आहे. त्याला लोकप्रियता लाभली, लोकायत म्हटलं गेलं. लाभलेल्या जीवनामध्ये जे काही असेल ते भोगून घ्यायचं आहे. परलोकच नाही, त्यामुळे जीवनातील बऱ्या वाईट कृत्यांचे परिणाम पुढं भोगायला लागायचा विषयच नाही. आणि तो नाही म्हणून पुनर्जन्म नाही. हर प्रयत्नानं इप्सित मिळवणं म्हणजेच हवं ते हवं तसं हस्तगत करणं, जास्तीत जास्त सुख मिळवणं, या व्यतिरिक्त दुसरा धर्मच नाही. हाच तो चार्वाकचा धर्मनिरपेक्ष सुखवाद. पण मित्रांनो, दर्शनाच्या गाभ्याला न धक्का देता मी असं म्हणतो, जास्तीत जास्त खरं चिरस्थायी सुख आणि समाधान हे सत्कृत्यांच्या मार्गानं आहे, सदाचारात सामावलेलं आहे, मैत्री आणि परोपकारात दडलेलं आहे, कपटात ते नाही, शत्रुबुद्धीत तर नाहीच नाही. तेव्हा शत्रुबुद्धीचा नाश झाला पाहिजे. अहो, भोग भोगायचे ते नीतीच्या मार्गानं, न्यायानं, कष्टाच्या प्रयत्नानं सुद्धा ते भोगता येतात. हे समजून हाच सुखवाद सदाचाराच्या फ्रेममध्ये बसवला तर. एक्सक्यूज मी चार्वाकियन्स.
पतंजलीचा अष्टांग योग हा एकीकडं सांख्यदर्शनाला पूरक पण ज्ञानापेक्षा ध्यानावरच भर देणारा आहे. एका प्रकारे योगदर्शन हे ज्ञानापेक्षा त्यामुळं शमाधामाचं दर्शन आहे असं म्हटलं गेलं. बौद्ध दर्शनाशी त्याचं जवळचं नातं आहे. त्र्यंबक माइंडकर एके ठिकाणी त्याविषयी लिहितात, स्वरूपतः योगदर्शन हे दर्शन नसून मुक्तिमार्ग संशोधन आहे आणि त्याच्या स्वरूपामुळंच त्याचा इतर दर्शनाशी संबंध आलेला आहे. तर दर्शनाबद्दल एक प्राथमिक माहिती मित्रांनो ही एवढीच. आणि आता जाता जाता 4 शब्द पतंजलींच्याबद्दल. पतंजली ऋषींचा उल्लेख आपण योगाच्या संदर्भात करतो. त्यांनी योग सूत्रबद्ध केला. योगामुळं चित्तवृत्तींचा निरोध कसा करायचा ते मानवाला शिकवलं. पतंजलींना त्यासाठी आपण नतमस्तक होऊन वंदन करतो, नमन करतो. पतंजलींचं कार्य योगापुरतंच मर्यादित नाही तर ते किती विविध आहे बघा. योगेन चित्तस्य पदेन वाचामलं शरीरस्य वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीना पतंजली प्राज्यलीरानतोस्मी. योगसूत्रांच्या रचनेनं मानवाच्या मनातील दोष घालवण्यासाठी ज्यांनी कार्य केलं, वाणी शुद्ध करण्यासाठी ज्यांनी व्याकरणाची रचना केली आणि मानवाच्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी ज्यांनी आयुर्वेदाची चिकित्सा केली, अशा पतंजली मुलींना मी वाकून हात जोडून नम्रतापूर्वक नमन करतो. पतंजलींचं योगसूत्राचं आणि त्यावरील निरूपणाचं कार्य तर महान आहेच, त्याचवेळी ते व्याकरणकर्ते आहेत आणि आयुर्वेदाच्या परंपरेत भर घालणारे पाईक आहेत. त्यांच्या या विविध विद्या प्रावीण्याचा आदर आणि गौरव आपल्या परंपरेनं केलेला आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचामलं शरीरस्य वैद्यकेन योपाकरोतम प्रवरम मुनीना पतंजली प्राज्यलीरानतोस्मी. इंग्रजीमध्ये आय बो डाऊन टू मुनी पतंजली विथ फोल्डेड हँड्स टू हेल्प इन रिमूव्हिंग impurities of mind through work of his yoga, impurities of the speech through his work of grammar, impurities of the body through his work of Ayurveda. मित्रांनो, मी माझ्या अनुभव आणि माहितीच्या आधारावर योग हवा निर्बेळचे 11 भाग तुम्हाला दिले होते. योगाची व्युत्पत्तीसुद्धा थोडी कळावी म्हणून हा भाग केला आणि पतंजलींना अभिवादन करून मी तो तुमच्यापुढं सादर केला. मित्रांनो, भारतीय दर्शनाचा जिथपर्यंत विचार आहे तिथपर्यंत मला T.S. इलियट याचा एक कमेंट आठवतो. T.S. इलियट हा मूळचा अमेरिकन आणि नंतर ब्रिटिश नागरिक झालेला आहे. तो एक महान साहित्यिक आहे, तत्त्वदर्शनाचा अभ्यासक आहे. त्याला लिटरेचरचं नोबेल प्राईज मिळालेलं आहे. त्याचं चरित्र पीटर अक्राईडनं लिहिलेलं आहे. तोच पीटर अक्राईड ज्यानं शेक्सपियर आणि चार्ली चॅप्लिन यांचं सुद्धा चरित्र लिहिलेलं आहे. तर हा चरित्रनायक T.S. इलियट भारतीय दर्शनशास्त्राबद्दल एके ठिकाणी काय म्हणतो ते बघा. भारतीय दार्शनिकांच्या ज्ञानाची सूक्ष्मता बघितली की युरोपातले मोठे मोठे दार्शनिक जे आहेत ते मला शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यासारखे भासतात. भारतीय परंपरेचा हा फार महान गौरव आहे. भारतीय दार्शनिकांच्या ज्ञानाच्या सूक्ष्मतेचा आणि त्यांच्या कार्याचा जो गौरव T.S. इलियटनं केलेला आहे त्याचा आपण अभिमान बाळगूया. याच नोटवर मी मोहन हवालदार आठवणींच्या पिटाऱ्याचा आजच्या भागाचा समारोप करतो. धन्यवाद आणि नमस्कार. ऐकत रहा, पाहत रहा मोहन हवालदार आठवणींचा पिटारा. 125 भाग पिटाऱ्यामध्ये मी सादर केलेले आहेत. जास्तीत जास्त विश्वासार्ह, अचूक, जास्तीत जास्त लॉजिकल आणि जास्तीत जास्त तपशिलाची माहिती देण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. तो गोड मानून घ्या. धन्यवाद आणि पुन्हा एकदा नमस्कार.